अरे यार 2 दिवस व्हिडिओ नाही, काय नाही, कुठे होतो आम्ही? काय तुम्हाला सांगायचं आता. तर संडेला जाणार होते पिकनिक आणि शनिवारी आले होते घरी पाहुणे, म्हणजे माझी आई होती का, तर तिच्या हाताची थोडीशी ट्रीटमेंट बाकी होती म्हणून ती करायला आली होती. सो फायनल त्यामुळे मला शनिवारी काही व्हिडिओ अपलोड करायला जमलं नाही आणि रविवारी पिकनिक होती म्हणून त्याला शिर्डीला जायचं आहे फायनली. तर काही सकाळी आम्ही काहीतरी 4 वाजता उठले, सगळं काही रेडी केलं आणि 6 वाजता शेवटी निघालो मस्तपैकी शिर्डीला. आणि आमचे जे माजी नगरसेवक आहेत एरियातले, त्यांनी हे प्लॅन केलं होतं. तर सगळ्या महिला आम्ही सगळे निघालो होतो. खूप एन्जॉय, खूप मज्जा मस्ती, धिंगाणा नुसता आणि ओनली महिला महिला महिला, ओनली महिला गँग. सगळे काही आपले नवरे घरी सोडून मस्तपैकी फिरायला निघाले होते आणि सगळे नवरेही जे सगळे सांगत होते. माझ्या मिस्टरांकडून मी ऐकलं की गेली बाई किटकिट एकदाची दिवसभर, आता मस्तपैकी दिवस काढायचा. हा हा, घरात सुख शांती आणि आनंद आनंद, असं सगळ्या नवऱ्यांचं असेल. फक्त एक दोघांचं तोंडातून काहीतरी ऐकलं. पण आमचे मिस्टर तसे नाही बरं, ते कामाला गेले होते. ते सकाळी परत 10 वाजता कुठेतरी कामानिमित्त गेले आणि परत दुपारी 12 वाजता घरी आले आणि 2 वाजता परत कामाला गेले. त्यामुळे तसं टेन्शन नाही. आणि त्यांनी एकदाही कॉल करून आम्हाला काही डिस्टर्ब केलं नाही की तुम्ही कुठे आहात काय. त्यांना माहिती आहे की आम्ही गेलो म्हटलं वेळच्या वेळेला येऊ, तर सगळं प्री प्लॅन्ड होतं. माझे बाबा तेवढे 10 वेळा फोन करून चौकशी करायचे, कारण आईसोबत होती आणि तिच्या हाताचा त्रास आहे, तिला त्रास होतो, पेन होतो खूप, म्हणून सारखे चौकशी करायचे. सो ठीक आहे, फायनली अशा काही गोष्टी होत्या. फायनली आम्ही शिर्डीला पोहोचलो दुपारी 11 वाजता. म्हणजे 11 वाजता दुपारी नाही तर अगोदरच पोहोचलो. सकाळी 6ला निघालो होतो, पण निघता निघता म्हटलं 7 वाजले आणि 11 वाजता पोहोचलो, तर लवकरच पोहोचलो का. आणि नंतर मस्तपैकी मला असं वाटतं की आम्हाला खूप त्रास झाला. 11 वाजता पोहोचल्यानंतर आम्हाला काही दर्शन लगेच मिळालं नाही. शेवटी तिकडे काही हॉल वगैरे सगळे रेडी आहेत. त्या हॉलमध्ये आम्हाला 12 वाजल्यापासून तब्बल 4 वाजेपर्यंत बसवलं का, आता पालख्या वगैरे येत आहेत सगळ्या, त्यामुळे खूप उशीर होतोय. फायनली शेवटी संध्याकाळी 5 वाजता दर्शन मिळालं. तिथून निघालो, 7 वाजता जेवण केलं मस्तपैकी साई प्रसादालयमध्ये. जेवण केल्यानंतर आम्ही फायनल परत रिटर्न निघालो आणि रात्री 9 वाजता रिटर्न निघाल्यानंतर आम्ही पोहोचलो 12 वाजता.